ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु परमात्म्याची निवृत्ती ही प्रवृत्ती सापेक्ष नाही. भाग 3. ओव्या आहेत 74 आणि 75. सद्गुरु परमात्मा हा स्वभावतःच निवृत्त आहे हे ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. त्यांची निवृत्ती ही रत्नासारखी उसने आणलेल्या बळावर नसून सूर्यासारखी स्वयंभू आहे असे सांगितल्यावर पुढचा दृष्टांत देताना ज्ञानदेव म्हणतात की गगन सुनी पोटी जै चंद्राची पघळे पुष्टी तै चांदिणे तेनेसी उठी अंग जयाचे. पघळे म्हणजे पघळणे, पसरणे. जेव्हा पूर्ण चंद्राचा प्रकाश गगनालाही आपल्या पोटात साठवून सर्व गगनात आपला प्रकाश पसरवून विस्तार पावतो तेव्हा त्याचे स्वरूप त्याच चांदण्याने उठावदार दिसतं. तैसे निवृत्तीपणासी कारण हाची आपण या आपण घेयावया फुलची झाले घ्राण आपुली धृती. घ्राण म्हणजे नाक आणि धृती म्हणजे सुगंध. त्याचप्रमाणे सद्गुरु निवृत्ती आपणच आपल्या निवृत्तीस कारणीभूत झालेली आहेत. फुलाने आपला सुवास घेण्यासाठी आपणच घ्राणेंद्रिय होण्यासारखा हा प्रकार आहे. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, फाकता सर्वत्र पूर्णेंदूची कांती सामावोनी पोटी नभासीही शोभतसे जैसा स्वप्रकाशे पूर्ण चंद्रिका होवन स्वये तोची. किंवा पुष्पानेच जैसे व्हावे घ्राण भोगाय लागोन निजगंध. निवृत्तीपणास होतसे कारण आपुला आपण तैसाची. सद्गुरु परमात्मा हा स्वभावतःच कसा निवृत्त आहे हे सांगताना ज्ञानदेव चंद्राचा दृष्टांत प्रस्तुत करतात. पौर्णिमेचा चंद्र आपल्या 16 कलाने युक्त होऊन आपल्या तेजाने प्रकाशतो. तेच त्याचे तेज सर्व आकाशालाही आपल्या कवेत घेते. आपल्या प्रकाशाने संपूर्ण आकाश व्याप्त करते. आपल्या प्रकाशामुळे चंद्र हा शोभिवंत दिसतोच, पण त्या प्रकाशात आकाशही उजळून निघते. आता ही जी शोभा आहे त्याचे कारण चंद्राचे अंग म्हणजे ते त्याचे बिंबच कारणीभूत असते. त्याप्रमाणे परमात्म्याकडे असणाऱ्या निवृत्तीला तोच स्वतः कारणीभूत आहे. कोणत्याही प्रवृत्तीचा निरोध करून आणलेली ही निवृत्ती नाही, तर ती त्यांच्या ठायी स्वभावतःच आहे, स्वयंभू आहे. त्यासाठी ज्ञानदेवांनी आणखी एक दृष्टांत दिला आहे. ज्ञानदेव सांगतात की आपला वास घेण्यासाठी फुलाने आपणच नाकही व्हावे. फूल हा विषय आहे, भोग्य आहे व घ्राणेंद्रिय भोगता आहे. व्यवहारात हे दोन वेगवेगळे आहेत असा आपला अनुभव असतो. पण फूलच जर घ्राणेंद्रियही झाले तर भोगता व भोग्य एकरूपच झाले असं म्हणावं लागतं. तसंच भोगता व भोग्य, प्रवृत्ती निवृत्ती असे दोन्ही भाव सद्गुरु परमात्मा आपल्याच ठिकाणी नांदवतो. आपल्या निवृत्तीस तो स्वतःच कारणीभूत झालेला आहे. एकूण सद्गुरु निवृत्तीनाथांकडे असणारे निवृत्तीपण हे कोणाकडून उसनं घेतलेलं नाही किंवा कोणाचे कार्यही नाही, तर चंद्राच्या स्वयंप्रकाशिततेसारखे ते त्यांच्याकडे स्वाभाविक स्वयंभू आहे. पुढे आणखी काही दृष्टांतांनी ज्ञानदेव सद्गुरु परमात्म्याकडे असणारी निवृत्ती ही कशी स्वयंभू आहे ते सांगणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.